नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या विदर्भाची चव चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत टमाटरची चटणी. आता टमाटर मस्त स्वस्त झाले आहे कारण की हिवाळा आहे. तर चला मग करूया आपण टमाटरची चटणी. तर सर्वप्रथम मी घेतलं इथं 2 चम्मच तेल आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडासा हिंग. हिंगाने थोडीशी चव छान लागत असते. त्याच्यानंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे जिरा, मोहरी यांना छान तडतोड द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला हिरवा कांदा. हिरवा कांद्याच्या यांनी मस्त छान चव येत असते. तर आता आपल्याला कांदा छान हा परतून घ्यायचा आहे. हिवाळ्यामध्ये हिरवा कांदा वगैरे सगळंच मस्त असतो, त्याच्यामुळे खूप छान चव येत असते. हिरवा कांदा कोणत्याही भाजीमध्ये घाला, एक नंबर चव येत असते. त्यानंतर आता आपल्याला ते झाल्यानंतर थोडंसं 1 ते 1.5 चम्मच आपल्याला तिखट पावडर घालून घ्यायची आहे आणि तिखट पावडर घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 चम्मच हळद घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी कोणताच मसाला वापरणार नाही आहे आणि छान हिरवा कांदा वगैरे घालून आपल्याला हे करून घ्यायची आहे. आता याच्यानंतर मी चांगले अंदाजे 1 ते 1.5 पाव टोमॅटो छान बारीक कट करून घेतले आणि ते याच्यामध्ये टाकलेले आहे आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अंदाजे 1 ते 2 चम्मच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. साखर तुम्हाला हवं असेल तर घालू शकता, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. मला ही थोडीशी आंबट गोड अशी चटणी आवडते, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये 2 चम्मच साखर घातलेली आहे. आणि बघा आता 5-10 मिनटानंतर आपले टोमॅटो थोडेसे हलकेसे छान शिजलेले आहे आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आता आपल्याला याला छान मिक्स करून अंदाजे अजून 5-10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर 5 मिनटांनी बघू शकतो, 5-10 मिनटांनी आपली चटणी एक नंबर अशी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली ही साधी सोपी चटणी बनवण्याची पद्धत? तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर नक्कीच विसरू नका. तर तयार आहे आपली चटणी आणि भाकर. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.